नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी जेव्हा त्या बाईंना विचारतात, चंदन पाळणा घरातनं पण बाळ किडनॅप झालंय का? त्या बाई हो सांगतात. 8 वर्षाचं मूल त्याच्या बाबांबरोबर चाललं होतं. मध्ये वयस्कर बाई भेटली, त्यांना अत्तर देऊन त्यांना बेशुद्ध केलं आणि त्या बाळाला किडनॅप करून तिथून पळवलं. त्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल त्यांचं बाळ किडनॅप झाल्यानंतर. जीवा त्या बाईंना सांगतो, यशस्वी पाळणा घरातनं सुद्धा एक बाळ किडनॅप झालंय. त्याचा फोटो वेदांत नावाचा, त्याची चौकशी करायला इथं आलो होतो, पण ते अजिबात काहीच माहिती सांगत नाही आहे. नंदिनी पण सांगते, तुम्ही जर शहाणे असाल तर तुमच्या बाळाला इथे पाळणाघरात टाकू नका. तर त्या बाई पण ठरवतात की मी माझ्या बाळाला या पाळणाघरात नाही सोडणार आता. नंतर तिथून ते निघून जातात. तर जीवा नंदिनी ठरून चंदन पाळणाघरामध्ये माहिती विचारण्यासाठी निघतात. पण नंदिनीचं बोलणं यशस्वी पाळणाघरातली बाई ऐकत असते. लगेचच चंदन पाळणाघरामध्ये फोन करून तसं कळवते, नंदिनी आणि जीवा चौकशीसाठी येत आहे, तेव्हा तू सावध राहा. चंदन पाळणाघरात जीवा नंदिनी आल्यानंतर तिथल्या बाई काही फारशी माहिती सांगत नाही. जीवा म्हणतो, तुम्ही माहिती नका सांगू, पण जे बाळ किडनॅप झाले त्याच्या बाबांचा नंबर द्याल का तुम्ही? तेव्हा ती बाई खूप चिडते आणि दोघांना पण जाण्यासाठी सांगते. मुलं येण्याची वेळ झालेली आहे, मी तुम्हाला काहीच माहिती सांगू शकत नाही, तुम्ही आता या. दोघंही तिथून निघतात. यशस्वी पाळणाघरातली बाई तिथं येऊन तिला भेटते. बरं झालं तू मला आधीच फोन करून तसं कळवलं होतं, नाहीतर हे नंदिनी जीवाचे प्रश्न देता देता मला नाकी नऊ आलं असतं. यशस्वी पाळणाघरातली बाई सांगते, नंदिनी आणि जीवा आता काही शांत राहणार नाही, तेव्हा आपण हे सगळं मास्टरला सांगितलं पाहिजे. तर रूममध्ये पार्थ बसलेला असतो आणि काव्य अभ्यास करत असते. पार्थचं लक्ष जातं रम्याकडे. त्याला उशी फेकून मारतो, रम्या आली म्हणून. बघा, माझ्या बाळाला जर हात लावला ना तर मी तुम्हाला सोडणार नाही हां. तर काव्य सांगते, सांगा ना काय करणार तुम्ही, सांगा, बोला, काय शब्द अडखळले तुमचे? त्यांचं बोलणं दरवाजाजवळ उभं राहून रम्या ऐकत असते. बाळ माझ्या पोटात राहणार आहे, त्याचं काय करायचं ते मी ठरवेल, तुम्ही काय करणार आहे? तेव्हा पार्थ सांगतो, मी आत्ता बोलणार नाही, नंतर सांगेल तुम्हाला काय करणार ते. तुम्ही बाळाला हात जरी लावला ना तर आपलं नातं संपलं समजा. आवाज देते, आत येऊ मी? आत आल्यानंतर, पार्थ तू फाईल मागवली होतीस, ऑल ओके ना? काव्य सांगते, सगळं ठीक आहे. तिथून निघून जाते. दरवाजाजवळ उभं राहूनच मनात म्हणते, म्हणजे काव्याने पार्थला सुद्धा स्पष्ट सांगून टाकले तिला बाळ नकोय ते. रम्या, हा सगळ्यात तुझा कमाल आहे, आता मज्जा येईल. रम्या तिथून निघून जाते. तर हे दोघंही गुपचूप पुढे येऊन बघतात रम्या गेली की नाही. पार्थ, मी जरा जास्त ओरडली ना? पार्थ सांगतो, मला सवय या सगळ्या गोष्टींची. तर काव्या सांगते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी सतत भांडत राहते? जाऊ द्या. आता रम्याला हे वाटत असेल की ती आपल्याला नाचवते, पण तिला हे उद्या कळेल की आपण तिला नाचवतोय. पार्थ सांगतो, उशी तुम्हाला लागली का जोरात? काव्य उशी उचलते, नाही, उशी तर कशी सॉफ्ट आहे ना एकदम. त्याच उशीने पार्थला मारते. तर मानिनी काकू नंदिनीसाठी गरम पाणी आणून देतात, कारण ती अनवाणी चालून तिचे पाय दुखत असतात. तेव्हा समोर वसू अद्या बसलेल्या असतात आणि त्या म्हणतात, छान मज्जा आहे हां, सुनांचे खूपच लाड करते तू. तर मानिनी काकू सांगतात, सुनांचे लाड मी नाही करणार तर कोण करेल? किती त्रास करून घेते स्वतःसाठी. अनवाणी मंदिरांमध्ये जाते, उपास तापास करते. जीवा येतो, हो, फक्त सुनेचंच कौतुक कर, मुलगा पण अनवाणी चालतोय, त्याचं कौतुक नको करू तू. तेव्हा मानिनी काकू सांगतात, अरे बापरे, तू पण अनवाणी चालतोय? नंदिनी, हे खरं आहे का? नंदिनी सांगते, हो आई, ज्या ज्या गोष्टी मी करते ना त्या सगळे जीवा पण करताय. तर मानिनी काकू त्याला सोफ्यावर बसवतात. अगं बाई, मी तुझेही लाड करते हां, बस, लाडू खातोस? त्याला लाडू भरवतात. तर वसू आत्या सांगतात, हा काय पोरखेळ चालला तुमचा, अनवाणी चालून कधी मुलं होतात का? जीवा वसू आत्यांजवळ बसतो. अगं आत्या, मी मंदिरात नव्हतो गेलो, ती दुसरी मोहीम चालू आहे. वेदांत नावाचा एक मुलगा किडनॅप झाला आहे, त्याचाच शोध घेतोय आम्ही. तर मानिनी काकू म्हणतात, अरे खरं की काय, कसं झालं? वसू आत्या सांगतात, अरे पण मग त्याचा शोध घ्यायला पोलीस आहेत ना आपल्या इथे, तुम्ही नको त्या भानगडीत कशाला पडता, तुम्ही फक्त तुम्हाला बाळ कसं होईल त्याकडे लक्ष द्या. मानिनी काकू म्हणतात, अहो ताई, असं काय बोलता तुम्ही? वसू आत्या तिथून निघून जातात. नंतर नंदिनी तिथून टप घेऊन निघून जाते. त्याच वेळेला गुरुजी येतात तिथे. तेव्हा जीवा विचारतो, अचानक कसं येणं केलं? आधी नमस्कार करतो. मानिनी काकू पण नमस्कार करतात. त्या सांगतात, अरे मीच बोलून घेतलं गुरुजींना, मी दोघं पण इतके प्रयत्न करताय, गुड न्यूज कधी येणार हे विचारण्यासाठी मी त्यांना बोलवून घेतलं. जिंना विचारतात, जी खरंच नंदिनी आणि जीवा खूप मनापासून प्रयत्न करताय, उपस्तापस करताय, अनवाणी चालताय, कधी त्यांच्या प्रयत्नाला यश मिळेल. मी बाळासाठी खूप अधीर झाली असं काही नाही, पण या दोघांच्या बऱ्याच गोष्टी बरोबरच होत आहे.
पण याच बाबतीत असं का होतंय? तेव्हा गुरुजी सांगतात, ही गोष्टी आपल्या हातात नसतात. कोण कधी येणार, कोण कधी जाणार हे ठरलेलं असतं. दुसऱ्याचं दुःख दूर कराल तर तुम्हाला नक्की फळ मिळेल. काहींना लवकर यश मिळतं, तर काहींना उशिरा. पण गंमत अशी, ज्यांना उशिरा फळ मिळतं त्याला धीर धरवत नाही. ज्याला लवकर फळ मिळतं त्याला ते सांभाळता येत नाही. जीवा सांगतो, गुरुजी तुम्ही हे बोललात त्यामध्ये काहीतरी कोडं आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता. नंदिनी आणि मी एका मिशनवर आहे. ते कोडं तर सुटेल ना? गुरुजी सांगतात, सुटेल. पण एक सांगतो, शैतानाच्या राज्याला आव्हान देताय तुम्ही. जिथे जाताय दलदल आहे तिथे. तेवढे हातपाय माराल तेवढे अडकाल. त्याच वेळेला तिथे वसू आत्या येतात. गुरुजी तुम्ही केव्हा आलात? मला बोलायचं तुमच्याबरोबर थोडं. चलता का तुम्ही? आत्या आणि रम्या रूममध्ये निघून जातात. तर नंदिनी काव्याला फळं घेऊन आलेली असते. काव्याने सगळं सांगितलेलं असतं नंदिनीला रम्या कशी वागली ते. तर नंदिनी सांगते, बघितलं ना, मी आणि पार्थ तुला सांगत होतो रम्यावर विश्वास ठेवू नको. तर काव्या कान धरून माफी मागते. चुकलं ताई माझं. जगातली सगळ्यात मोठी चूक होती माझी रम्यावर विश्वास ठेवणं. पण तिला एक्सपोज केल्याशिवाय मी राहणार नाही आता. नंदिनी सांगते, रम्या तर चुकलीच आहे, पण तू पण चुकली आहे. काव्य आश्चर्याने बघते नंदिनीकडे. मी तुला काल किती समजून सांगितलं बाळाबद्दल, तरी देखील तू काहीच बोलली नाही. आश्रमामध्ये पण अशा बऱ्याच मुली येतात. करिअर निवडायचं की बाळ? काव्या विचारते, त्या काय करतात मग? तेव्हा नंदिनी सांगते, काही मुली करिअर निवडतात तर काही रिस्क घेऊन बाळाला निवडतात. ज्यांनी करिअर निवडला काही वर्षानंतर त्यांनाच पस्तावा होतो त्यांच्या निर्णयावर. कारण त्यावेळेला शरीर साथ देत नाही ना. त्या पद्धतीने करिअर थांबू शकत नाही, त्याच पद्धतीने शरीर पण नाही थांबू शकत ना आपल्यासाठी. जर तुम्ही निसर्गाची चक्र उलट फिरवायला लागलात तर निसर्ग पण एवढ्या सहजासहजी सुलट नाही होऊ देत. बाकी तू शहाणी आहे आणि तुझा निर्णय तू घ्यायचा आहे. उद्या तू असं नको म्हणायला की माझ्या या निर्णयाला कोणी जबाबदार आहे म्हणून. जो काही निर्णय घेशील तुझा स्वतःचा असेल. तू रम्याचा निकाल जरी लावलास पण तुझा निकाल अजून पेंडिंग आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंबरवरून नंदिनीला कॉल आलेला असतो. जीवा सांगतो, स्पीकरवर ठेव. नंदिनी, हॅलो, कोण बोलतंय? समोरून ऐकायला येतं, शिरताय ते शैतानाचं घर आहे, वेळीच मागे व्हा तुम्ही. तर जीवा विचारतो, ए हॅलो, कोण बोलताय तुम्ही? तो माणूस म्हणतो, मास्टर. तर दुसरीकडे काव्या रम्याच्या गालावर एक सटकन ठेवून देते. ही चपराक त्या जुन्या काव्याकडून, जिला तू इतके दिवस घोळात घेत होती. रम्या सांगते, ही जुनी काव्या तिची इच्छा नसताना बाळाला जन्म देणार आहे. तर काव्या सांगते, त्याचा विचार तू नको करू रम्या. आमच्यापासून आणि आमच्या बाळापासून लांबच राहायचं, सांगून ठेवते रम्या. पार्थ हे ऐकून खूप खुश होतो. आमचं बाळ? तर काव्या त्याच्या हातात हात देते आणि पोटाला हात लावून दोघे खूप खुश असतात. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ऐकून दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.